नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC प्रिलिम्स 2026चं आपण ॲनालिसिस करतो आहे आणि आपण एका व्हिडिओमध्ये एक प्रश्न असा घेऊन आपण त्याचे सोर्सेस जे आहेत ते अलोकेट करतो आहोत. हा एक्सरसाइज माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. ज्यांना कोणाला 2027मध्ये MPSC प्रिलिम्स पास व्हायचं आहे त्यांनी सगळ्यांनी हा एक्सरसाइज केला पाहिजे. प्रत्येक प्रश्नाचा जो स्रोत आहे आणि तो स्रोत बघून आपल्या आवाक्यातला हा होता की नाही हे ठरवणं हे आपलं काम आहे आणि त्या दृष्टीने आपण आपली तयारी करायला हवी. आत्तापर्यंत आपण जे 5 प्रश्न बघितले संच ए मधले, त्या 5ही प्रश्नांमध्ये जर तुम्ही बघितलं तर आपण फक्त एक मॉडर्न इंडियासाठी स्पेक्ट्रम सोडलं तर एन्शियंट मेडिएवल करता फक्त स्टेट बोर्ड आणि NCERT मध्ये ते आपण डायरेक्ट टॅप केलेले आहेत. म्हणजे जे मार्केटमध्ये बोललं जातं ना, अरे हे लुसेंटमधून आलं आहे, हे इकडून आलं आहे, लोक अभ्यास न करता काहीतरी एकमेकांचं ऐकून बोलत असतात आणि मग ते एक मिथ तयार करतात, एन्शियंट मेडिएवल फार अवघड आहे. तू फक्त स्टेट बोर्ड आणि NCERT वाच, त्याच्या नोट्स काढ आणि नंतर ह्याच्यामधून पण काही आलं नाही तर असं म्हण ना की अवघड आहे. स्टेट बोर्ड माझं सर पक्का आहे, माझे NCERT पक्के आहेत आणि फार नाही 2-3 NCERT आहेत, एन्शियंटची एक, मेडिएवलची एक, स्टेट बोर्ड जे काय ती 6वीची एक आहे, 11वीची एक आहे. माझं एवढं क्लिअर आहे सर, याच्यातला डेटा माझ्याकडे आहे, याच्यातून प्रश्न येत नाही, ठीक आहे, मी याला टफ म्हणतो, मी मान्य करेन. मी अगदी तसं म्हणणार नाही की तुम्ही सगळंच त्याचे रेफरन्स बुक वाचा, तुम्ही UPSCमध्ये जसं हिस्ट्री ऑप्शनलचा अभ्यास करता तसा अभ्यास करता असं मी म्हणणार नाही. 15पैकी 6-7 प्रश्नांकरता तेवढी एनर्जी देणं हे योग्यही नाही. पण बेसिक मटेरियलमधूनच जर याच्यातले 90% प्रश्न डील होत आहेत आणि तेही तुम्ही सोडतायत तर याचा विचार करायला हवा. जे विद्यार्थी यावर्षी प्रिलिम्स नापास झाले, 98 कट ऑफ जो आलेला आहे ओपनचा आय थिंक, तर त्याच्यामध्ये जर हे पहिले 5ही प्रश्न आपल्याला येऊ शकत होते तर हे 10 मार्क झाले. जर कोणी 96मध्ये गेलेलं असेल, कोणी 90वर अडकलेलं असेल तर त्यांनी हा विचार करावा की मी या घटकाकडे लक्ष दिलं होतं का. डेक्कन IAS किंवा आपली आत्ताची जी सुभाष अकॅडमी, आपण टेस्ट सिरीज घेतली होती, आपण तिथे अगदी आपले सगळे फॅकल्टी मेंबर सांगत होते की तुम्ही हे करा. ज्यांनी कोणी ते रिलिजियसली फॉलो केले असेल ते सगळे लोक पास झालेत. पण पुढच्या वर्षी किमान ही चूक होता कामा नाही. प्रश्न क्रमांक 6 बघा, तुमच्याकडे पेपर असेल असं मी गृहीत धरतो. संच ए माझ्याकडे आहे आणि तिथे 6 नंबरचा प्रश्न आहे, योग्य जोड्या जुळवा. एन्शियंट इंडियावरचा हा प्रश्न आहे. एन्शियंट, आता आन्सर तिथे दिलेलंच आहे बघा, पर्याय क्रमांक 4, वराहमिहिराचं पंचसिद्धांतिका, वाघभट्टाचं अष्टांग संग्रह, ईश्वर कृष्णांचं सांख्यकारिका आणि प्रसदपदाचं वैशेषिक सूत्र जे काही तुमच्या फिलॉसॉफीज आहेत त्या. मग आता A1 B2 असे असणारे एकच पर्याय आहे. म्हणजे हे जे कॉम्बिनेशन आहे हे युनिक आहे, असं कुठे होत नाही. म्हणजे एका प्रश्नाचं जरी उत्तर तुम्हाला माहीत असेल की वराहमिहिराचं पंचसिद्धांतिका माहीत असेल, वाघभट्टाचा अष्टांग संग्रह माहीत असेल, तर ईश्वर कृष्ण आणि प्रसदपद यांच्याविषयी माहीत नसेल तरी हा प्रश्न सुटत होता. मग आपलं पुन्हा आपलं जे काही बेसिक ड्रिल आहे की स्टँडर्ड सोर्सेस म्हणजे काय बघा. पहिलाच आपला सोर्स आहे साधा, इतिहास आणि नागरिकशास्त्राचं स्टेट बोर्डाचं इयत्ता 6वीचं पुस्तक. आता नवीन पण आलं आहे पुस्तक, कुठलंही घ्या तुम्ही. याच्या अगोदरचंही माझ्याकडे आहे, हेही आहे, याच्यानंतर आलेलं पण माझ्याकडे आहे, कुठलंही घ्या. हे 6वीचं शाळेचं पुस्तक. याच्यामध्ये या अगोदरचे पण 2-3 प्रश्न आपण बघितलेले आहेत की जे डायरेक्ट आलेले आहेत. याच्यामध्ये पेज नंबर जो काही आहे तुमचा 50 आणि त्या प्रकरणाचं नाव आहे प्राचीन भारत सांस्कृतिक. इथे बघा, प्राचीन भारत सांस्कृतिक, मोठं करतो मी याला, आणि इथे जे आहे ते दिलेलं आहे बघा, काय आहे, वाघभटाने, पेज नंबर 50, वाघभटाने वैद्यकशास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिले, त्यातील अष्टांग संग्रह आणि अष्टांग हृदय संहिता हे प्रमुख आहेत. सिद्ध नागार्जुन या बौद्ध भिक्खूने लिहिलेल्या रसरत्नाकर या ग्रंथात रसायने आणि धातू या संबंधीची माहिती दिलेली आहे. वाघभटाचा डायरेक्ट उल्लेख या 6वीच्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकात केलेला आहे. अष्टांग संग्रह बी जे आहे हे डायरेक्ट इथे दिले आणि बीचं 1 असं जरी तुम्ही ते केलं असतं तरी तुम्ही पर्याय क्रमांक 4 पर्यंत पोहोचला असतात. आणखी वराहमिहिराचा उल्लेख आहे का, याच पेजवर लगेच खाली आहे बघा, दुसरीकडे पण कुठे जायचं नाही, इथेच आहे. हवं तर मी हे वर घेतो आणि तुम्हाला इथे दाखवतो काय लिहिलं आहे तिथे बघा. वराहमिहिर इसवी सनाच्या 6व्या शतकात होऊन गेलेला वराहमिहिर याने पंचसिद्धांतिका नावाचा ग्रंथ लिहिला.
त्याने त्यात भारतीय खगोलशास्त्रीय सिद्धांताबरोबर ग्रीक, रोमन, इजिप्त या संस्कृतींमधील जे काही सगळे तथ्य आहेत ती सुद्धा मांडलेली आहेत. म्हणजे काय आहे, एकाच पानावर तुमचं वाग्भट पण आहे आणि त्याच पानावर वराह मिहीर सुद्धा आहे. म्हणजे असं नाही की दुसऱ्या कुठल्या पुस्तकामध्ये तुम्ही हे वाचणं अपेक्षित होतं. वराह मिहीरही तिथं दिलेलं आहे आणि वाग्भट सुद्धा तिथं दिलेलं आहे. दोन्ही नावं पंचसिद्धांतिका सुद्धा आणि अष्टांग संग्रह हे सुद्धा तिथंच दिलेलं आहे. लक्षात येत आहे. म्हणजेच काय, या एका सोर्समध्ये हे झालं असतं. याच्या अगोदरचा पण एक एन्शियंटचा जो प्रश्न आहे, म्हणजे मला वाटतं प्रश्न क्रमांक किती होता तो आपण बघूया. प्रश्न क्रमांक 2 हर्षचरित, मालती माधव, मालविकाग्निमित्र, मुद्रा राक्षस हा सुद्धा याच पुस्तकात आपण डायरेक्ट टॅग केलेला होता. अवघड आहे असं जेव्हा म्हणतात ना लोक, तेव्हा का अवघड आहे हा प्रश्न समोरच्याला विचारायला पाहिजे. सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा प्रिलियम्स ही कट ऑफ क्रॉस करण्याकरता कधीही अवघड नसते. ती कोणाला अवघड वाटते? जे परीक्षेचा बाऊ करतात, जे स्वतः पेपरचं ॲनालिसिस न करता इतरांच्या माहितीवर अवलंबून राहतात, डोळसपणानं स्वतः त्याचं ॲनालिसिस करत नाहीत, मार्केटचा जो बागोलबोवा आहे त्याला बळी पडतात. कोणी म्हणतं मी हे पुस्तक लिहिलं आहे, माझं हे पुस्तक वाचा. मी आता लुसेंट आहे, लुसेंटमध्ये काय तथ्यांचं एकत्रीकरण केलेलं आहे. मग सगळी तथ्य तिथे घुसडवून दिली आहेत. मग ती वाचणं शक्य आहे का? त्याच्यामध्ये काही रंजकता पण हवी ना, काहीतरी मनोरंजन पण आपलं झालं पाहिजे, का आपल्याला नीट कळलं पाहिजे, कॉन्टेक्स्ट कळला पाहिजे, तरच आपला पर्स्पेक्टिव्ह तिथे बिल्टअप होऊ शकतो. त्यामुळं स्टेट बोर्डाची पुस्तकं जी आहेत ही वाचायलाच हवीत. डायरेक्ट हे उत्तर मिळतं. मला नसेल माहिती ईश्वर कृष्ण आणि प्रसादपद. आपल्या या सिरीजचा उद्देशच आहे टॅप करणं. मग ही 6च्या 6 प्रश्न 12 मार्क्स झाले ना आत्तापर्यंत. फक्त स्टेट बोर्डाचं 6वीचं पुस्तक 11वीचं पुस्तक एवढं वाचून गेलं असतं तरीही ते झालं असतं. जे लोक UPSC करतायत त्यांच्यासाठीचा सोर्स आहे की हे जे एन्शियंट इंडियाचं पुस्तक आहे याच्यामध्ये सुद्धा जो काही हे आहे बघा, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द एन्शियंट फेज जे काही प्रकरण आहे त्याच्यामध्ये पेज नंबर 230वर हे वराह मिहिराचं सगळं त्यांनी ते दिलेलं आहे. इथे त्याच्याविषयीचा उल्लेख पण आहे ना, ॲस्ट्रोलॉजर कॉल्ड वराह मिहिर हा उल्लेख इथे सुद्धा आहे. आणखी ज्यांना जे UPSCचा अभ्यास करत होते त्यांच्यासाठी तर एक जे लोक आता हल्ली स्टँडर्ड सोर्स म्हणून वापरतात बघा, तामिळनाडू टेक्स्टबुक जे आहे, तामिळनाडूच्या बोर्डाचं जे हिस्ट्रीचे पुस्तकं UPSCचे अनेक लोक वापरतात. हायर सेकंडरी फर्स्ट इयर त्याचं 108 नंबरचं जे पेज आहे तिथे सुद्धा डायरेक्ट ओळ आहे, वराह मिहिर कंपोज्ड पंचसिद्धांतिका द 5 ॲस्ट्रॉनॉमिकल सिस्टीम्स. ही वॉज ऑल्सो ग्रेट ऑथॉरिटी ऑन ऑस्ट्रोलॉजी. हिज वर्क बृहद संहिता इज ग्रेट वर्क इन संस्कृत लिटरेचर. म्हणजे हे सुद्धा इथं दिलेलं आहे वराह मिहिर. त्याच पानावर पुढे वाग्भटाचा उल्लेख केलेला आहे आणि त्याच्याविषयी सुद्धा माहिती दिलेली आहे. म्हणजे हे जे अष्टांग संग्रह आहे, समरी ऑफ 8 ब्रँचेस ऑफ मेडिसिन, वाग्भट. म्हणजे इधर हे वाचा किंवा आपल्या महाराष्ट्र जे काही पाठ्यपुस्तक महामंडळाचं 6वीचं पुस्तक वाचा. हे 6 नंबरचा प्रश्न आपला हा डील होतो. सोर्स टॅप करणं खूप महत्त्वाचं आहे. बरेच विद्यार्थी मला यावेळेस म्हणाले की सर पेपर झाल्या तुम्ही येत जा की, लोक लाईव्ह येतात, लगेच ॲन्सर की देतात, प्रिडिक्शन करतात. पहिली गोष्ट 2 दिवसांनी ॲन्सर की येत असताना लगेच एवढं म्हणजे काहीतरी घाई करण्याची गरज नाही. हा पहिला मुद्दा ॲस्पिरंटनी सुद्धा. दुसरा मुद्दा, याचं हे आहे त्याचं ते आहे हे सांगायला अक्कल लागत नाही. शिक्षक म्हणून मी अत्यंत काय आपण म्हणतो की भान ठेवून हे वाक्य उच्चारतो. याचं हे आहे त्याचं ते आहे हे गुगल करतं, आता ChatGPT करतं. प्रश्न हा आहे, मी जे वाचत होतो त्याच्यात हे होतं का? नसेल तर मी जे वाचत होतो त्याच्यातून डेव्हलप झालेल्या कॉमन सेन्सद्वारे मला ह्याच्यापर्यंत पोचता येत होतं का? आणि या दोन्ही मार्गाने मला पोचता येत नसेल तर मग हा प्रश्न टफ आहे, हा सोडून दिलेला बरा. इतकं साधं आहे. 99% विद्यार्थी स्वतः कमिटमेंटनं वाचन करत नाहीत, त्याची रिव्हिजन करत नाहीत, त्यातनं त्यांचा कॉमन सेन्स डेव्हलप होत नाही आणि म्हणून मग त्यांना असे काहीतरी बाह्य सोर्सेस लागतात. माझा प्रयत्न हा आहे 2027 करता तुम्ही आज UPSC करत असाल किंवा फ्रेशर असाल याच मार्गाने प्रिलिम्सकडे बघितलं पाहिजे, म्हणजे कट ऑफची भीती राहणार नाही. लवकरच माझे स्वतःचे हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमी आणि आणखी काही विषयांचे प्रिलियम्स ओरिएंटेड कोर्स सुरू होणार आहेत. राज्यसेवा 2027 इथे त्याची अपडेट येत राहतील.